हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आज आहे अंगारिका चतुर्थी आणि आज वर्षाची पहिली आहे. तर खूप महत्त्वाची आहे. सर्वजण खूप महत्त्व आणि उपवास वगैरे करतात. आणि आता इथे दर्शनाला चाललो आहे. तर कंटिन्यू राहा. कुठे चाललो आहे दर्शनाला? तर जवळपासच आहे आणि पौराणिक आहे. तिथे प्राचीन काळात राम, लक्ष्मण, सीता तिथे आलेले आहेत आणि तुम्हाला बघायला मिळेल काय काय आहे तिथे. तर चला मग कंटिन्यू राहा. तर चतुर्थी म्हटलं म्हणजे भरपूर जणं आणि मंगळवारची आलेली आहे. वर्षातली पहिली चतुर्थी आहे. तर चला म्हटलं आज आपण गणपतीचं दर्शन घेऊया. तर इथे जवळपासच वर्धेजवळच आहे केळझर म्हणून. तर तिथे आपण आज दर्शनाला जाणार आहोत. तर जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण देवाची मूर्ती तर नाही दाखवू शकत. तर आजूबाजूचा परिसर, कारण हे पण इथे असं 7 पर्वत आहे. एका पर्वतावर मंदिर आहे गणपतीचं. तिथं गणपतीची स्थापना किंवा रामायण काळामध्ये किंवा राम, लक्ष्मण, सीता तिथे आलेले होते. तर पहाडावरती आहे आणि खूप महत्त्व आहे. प्रत्येकजण दर्शनाला जाते, जवळपासचे जेवढे आहे तेवढे. तर आता इथे आपण जात आहोत. तर आता रस्ताही चांगला असल्या कारणाने लवकर पोचतो आपण. पहिले थोडा वेळ लागायचा. आता जवळपास आपण आलेलो आहोत. तर कंटिन्यू राहा. आणि खूप छान आहे, निसर्गरम्य आहे. तिथे पाहण्यासारखं पण भरपूर आहे. वरती चढल्यानंतर पूर्ण केळझर हे गाव दिसते आणि कार्यक्रम होतात तिथे. आणि तुम्ही आसपास जर राहत असाल तर नक्की तुम्ही दर्शनाला जा. खूप छान आहे. तर आपण केळझर या गावामध्ये एंट्री घेतलेली आहे. तर कंटिन्यू राहा. छोटासा ब्लॉग तयार केलेला आहे किंवा छोटासा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे हा. तर इथे आपण आलेलो आहोत आणि आता आपल्याला वरती जायचं आहे, कारण थोडंसं वरती आहे, पहाडावरती आहे मंदिर. तर या साईडने आपल्याला वळायचं आहे. तर हे केळझर गाव आहे आणि आता इथे पार्किंग आहे. पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि इथे खूप छान दिसते. एक तर ऊन पण आहे, थोडंसं ढगाळ वातावरण पण आहे. तर बघू शकता ऊन पण भरपूर आहे. काही ठिकाणी ऊन आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर गर्दी पण आहे थोडीफार. आता इथे आपल्याला वर चालायचं आहे. बघू शकता तुम्ही मंदिर वरती आहे. आणि भरपूर जणं नवस करतात. भरपूर जणं नवसाला पण पावते देव. तर इथे आता माझी पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. खूप दिवसाची इच्छा होती, जवळपास 2-3 महिने झाले आम्ही आलो नव्हतो. तर चला म्हटलं आज निमित्त पण आहे आणि चला तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. तर इथे थोडंसं उंचवट आहे, थोडंसं चालत जायचं आहे आणि जत्रा वगैरे पण राहते, गर्दी पण राहते. ते इथे बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जवळपास असाल तर नक्की तुम्ही दर्शनाला येऊ शकता. आणि भरपूर जे भक्त आहेत, जे नवस करतात, ते जेवण देतात. जेव्हा जे काय नवस असेल तो फेडायला येतात. तर अशा प्रकारे आहे. मी थोडंसं शूट केलेलं आहे, कारण देवाचं वगैरे आपण काही शूट करू शकत नाही. तर इथे आम्ही आता आलेलो आहोत आणि आता बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे. हे जे 7 पर्वत आहे म्हणतात, हे जे पहाड आहेत, या पहाडामधूनच राम वगैरे जेव्हा त्यांचा वनवास होता तेव्हा ते आलेले होते. आणि आता इथे गाड्या वगैरे जे
दर्शनासाठी वगैरे येतात ते. ॲम्ब्युलन्स वगैरे पण आहे, सगळी सोय आहे. इथे मंदिर आहे. तुम्हाला केळझर हे देवस्थान कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा.